आणि आता राजकीय विश्वातनं बातम्या पाहू। आगामी विधानसभा निवडणुका महायुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे आणि पुन्हा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील असा दावा मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला। त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं महायुतीत 90 ते 95 जागांची मागणी केली आहे। त्यापैकी 60 जागा विजयी होऊ शकतात असं देखील सत्तारांनी म्हटलं। ज्या वेळेस निवडणुका येतात त्या वेळेस एकनाथ शिंदे साहेबांच्या या 5 वर्षामध्ये बच्चू कडू साहेबांनी कधीही एकनाथ शिंदे साहेबांनी जे बोलले आणि दोघांनी एकमेकाला शेवटी तेही एक राज्याच्या प्रमुख त्यांचाही एक वेगळा पक्ष आहे आणि मुख्यमंत्री महोदय त्यांचे संबंध चांगले म्हणून मला अपेक्षा आहे की पुढच्या विधानसभेमध्ये ते आमच्यासोबत राहतील। सन्मानकारक जागा भारतीय जनता पार्टी देईल आणि त्याच्या निमित्ताने जे काही देईल त्याच्यामध्ये 60% जागा निश्चित मी तुम्हाला कमीत कमी सांगतो की 60% जागा एकनाथ शिंदे साहेबांच्या निवडून येतील। निवडणुकीमध्ये आपला उमेदवार निवडून कसा येईल याच्याबद्दल दक्षतामध्ये मला वाटतं की एकनाथ शिंदे साहेब कुठेही कमी पडत नाही। त्यांची प्लॅनिंग, त्यांची पॉलिसी, त्यांची कार्यपद्धत, रात्री 2-2 वाजेपर्यंत एक उमेदवाराच्या बाबतीत चिंतन मंथन करून त्याला उमेदवारी देणं, निवडून आणणं हे संकल्प त्यांचा असतो। आणि आज मी ते पांडुरंगाच्या चरणी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून हीच प्रार्थना करेल का पुढचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व्हावे। दरम्यान विधानसभेला महाविकास